किती जोरात बावरली मायावरती निर्मलाबाई. मी गरीब आहे म्हणून मायावाला फायदाच उचलते निर्मलाबाई. मला काही बी टच बोलतच राहते. तिची सूनही बी याकडल्या वाणी वागते. बाई नाही बोले पण आता बाई बी त्या दिवशी मला किती बोलली. काय आली म्हणे आगीत तेल टाकाले म्हणे. मोठी बहीण होय ते लहान समजून बोलली असं. काय झालं मग थोडस बोलली तर? आजी अंजनीबाई गलती तिच्या सोन्याची होती. आता तुम्हाला माहित आहे ना माई पोरगी लहानशीच आहे. लय मोठी झाली का ते लग्नाजोगती वाले तिच्या भरोशावर ठेवून दिला रोशनीनं. आता पडली म्हणते. माय पोरीनं सांगितलं ना मला सोप्यावरून पडली म्हणून. माय पोरीला नाही पाडलं म्हणते माय पोरीनं. आणि माय पोरीवर बावरली म्हणते तिची सून. बाईची निर्मला बाईची सून. बरं जाऊ द्या म्हटलं पोरगी पडली म्हणून बावरली असं. मी विचारायला गेली चांगली. मला म्हणते तू कायला आली म्हणते आगीत तेल टाकाली म्हणते. माई बाई म्हणते पाय सख्खी बहीण माईवाली सांगा. अशी आहे माय आई बाबा असते तर किती चांगलं झालं असतं. मला कोणाचंच घर नाही बापा झाले. एक बहीणच होती ते बी अशी अकडल्या वाणी वागते. काही बी बोलते. लहान आहे म्हणून मी अशी आहे माईवाली बहीण अंजनीबाई. झालं का लढून? हो बाबी ते झालं. अजून राहिलं असं लढायचं. लढून घे अजून. किती लढतं तर लढ. अहो अंजनीबाई पोट्टीले लागलं चांगलं लागलं होतं. तेवढ्यात आलं ते सूरज. त्या पोरीले मी घेऊ कशी तरी समजावून राहिली. आलाय ना पोट्टीले बारकीले आपल्या स्माइलीले. हे आली आता ते पोरग आलं सूरज. एवढा लागला माया पोरीले तेवढा लागला. कशी पडली करत. हे पहिले स्वतः तावात. त्याच्यात हे बी आली. हे म्हणते रोशनीनं पाळलं आणि सोप्याहून पडली आणि माया पोरीच्या भरोश्यावर टाकलं आणि रोशनी माया पोरीवर बावरली. मी कशी तरी गोष्ट घुमाचा प्रयत्न करून राहिली होती. त्या पोट्ट्याला माहित पडलं नाही पाहिजे बा सूरजने. नाही तर फालतू झगडे होते म्हटलं दोघांच्या मंदात. म्हणून मी गोष्ट सांभाळून राहिली होती. हे आली आणि आपलंच लावली हिनं बडबड मायापोरीले म्हणलं. इले मी डोळाही मारून राहिली बरं अंजनीबाई. पण हे समजायला तयारच नाही. इले समजलंच नाही. मग आपली बहीण डोळा मारून राहिली बा आपल्याला तर समजायला पाहिजे. काहून म्हणून राहिली बा म्हणून चुपचाप राह म्हणत असं. चुपचाप राहायच नाही म्हणून मी रागाच्या भरात इले म्हटलं आगीत तेल टाकतं काय म्हणून. सांगा अंजनीबाई मग आता मी काय करू? हे समजेच नाही. मी काय करू मग आता तुम्ही सांगा. बावरू नाही तर काय बावरू हिच्यावर. ते नेहमीच आहे बाई निर्मलाबाई. ते आल्या घरचा तमाशा होते आणि तू पूर्ण राग मायावर काढता कार आले. काही गरज होती का मला त्या दिवशी एवढा? नाही येत बाबा आता त्या घरी कधीच येणार नाही. मी पाय ठेवणार नाही बाप्पा. बबिता तसं नाही म्हणलं बाई. मी माझ्या घरी येऊ नको म्हणलं काय? एकटीच बहीण आहे मले. आपण दोघी साव नाही एकामेकीले. कुठं आपल्याला भाऊ आहे आई बाबा आहे? तू माझ्यासाठी मी तुझ्यासाठी. मग आपण दोघीच बहिणी आहो ना बाई. आता तो काका आहे तर तो काका तर आपल्याला विचारतही नाही बाई. आता कुठं त्या वावराचं काम पडलं असं म्हणून ये रोज फोन येते त्याचा. रोज फोन येते त्या काकाचा. या आले तू समजत नाही का? मी रागवली असं तू असं वर तर काय झालं? मोठी बहीण रागवत नसते का? नाही तर काय हो बबिता. आता तू मोठ्या बहिणीला समजून नाही घेशील तर कोणाला समजून घेशील मग? काय हो बापा पोरगी लहानशा लेकरासारखी करते व बहिणीला समजून घ्यायचं. जी अंजनीबाई मलाच बेकार वाटते. हिच्यावर बावरली ना मी. मला माहित आहे ना हिचा स्वभाव आणि त्या सूरजचा स्वभाव. दोन्ही मावश्या आणि लेक सारखेच आहे बापा. हे थोडे तसाच आहे. थोड्यात हे करते आणि हे तशीच आहे बापा. मावशीवरच उतरला सूरज बी. तिच्या घरी गेली मी. आता जातो बा म्हणलं. आता 2-3 दिवस झाले मला वेळच नाही भेटला तर आज जातो म्हटलं हिच्या घरी. सांगतो हिले 2 गोष्टी समजवून. हे काही होती नाही बाप्पा. हिची सासू म्हणे हाय नाही म्हणे घरी. मग इकडून फिरता जातो बाई म्हटलं घरी. तर तुमच्या घरी दिसली तर अंगणात उभी. मी म्हटलं जाऊ द्या बोलाव हिच्यासोबत 2 गोष्ट. हे घरांना सांगूनच राहिली वाटते मायवालं नाही का? घरानं कायले सांगू बाई मी तुझ्याला. मी कायले घरानं सांगून राहिली होती. त्याला सांगून राहिली होती मी फक्त बाई मायावर बावरली म्हणून. नाही घरानं गिरान नाही सांगितलं. घरान नाही सांगितलं. अशी सांगितले लढून राहिली होती. बाई बावरली म्हणे मायावर अशी म्हणे. बाकी काही नाही. तुझ्या कायचे घरानं सांगन बाई ते. माय किती मन दुखलं. रात्री झोप नाही लागली. हिच्यावर बावरली तर मी म्हटलं हिला राग येते म्हणून मला माहीतच आहे. मला झोप नाही लागली. सांगा मग. अशी नको करत जाऊ बबिता. ती आता लय जीव आहे हो तिचा. बबिताच करत राहते ते.
माय पोरीवानी समजतं ना बिचारे. हा तिले हा कधी म्हणत नाही तिले कोणत्या गोष्टीले मी जाऊ द्या हा जाऊ द्याच करतो मी. मग तरी ते समजत नाही मला. सांगा. नाही म्हटलं हो बाई मी. तू त्या दिवशी लय जोरात बावरली. मला बेकार वाटलं हो बाई. बावरली तर काय झालं? ती मोठी बहीण नाही होय का मी? हो बाबी ते एवढा हक्क नाही का मावाला त्यावर बाबी ते बावरू नाही शकत मी. बाई लढू नको. मला चांगलं नाही वाटू राहिलं. तू लढून राहिली अशी तर लढू नको बाई. तुला बहिणीचा राग आला ना. आज कोणीच नाही गेलं हो वावरात. तर तयारी केलं ना इन वेळेवर कॅन्सल झाला बाई बायाचं. नाही जात करून. मला वाटलं जाणार पण मी येणारही नव्हती म्हणा. कारण की माझ्या पोरानं नाही म्हणलं बिचारे. तर कराय म्हणे आई जाऊ नको म्हणे. तर राहू दे बा म्हणलं. तुम्ही चालल्या होत्या पण मी मग तू दिसली घरी तर आली बाई त्या घरी बसाले. नाही बाई त्या दिवशी तुम्ही मार सामोर करत होत्या कौसूबाई. न मायवाले सारे पाय दुखून गेले बापा. सस्यासारखा मार उठून पये. माय ना आता अंग गरम झालं बाई कालपासून. काल सण तर करावंच लागला मले. आजही मग पिंट्याच्या बाबानं मटण आणलं. मग ते करून द्यावं लागलं बाई. दिवस त्याच्यातच गेला. मग हात धरू होडे जायचं नाही तू ना. मी म्हटलं नाही जात बाप्पा पायस पहिले सांग गरम काय कुठं जाऊ म्हटलं. बरं झालं बाया गेल्या नाही तर. अरे गंगा काकू तुमच्या घरी गेलो होतो ना आम्ही. माझ्या घरी कोणतं काम आहे रे बापा? पोय आता संपला. आता पोई मागायला आले का काय? मी कुठं देता माझी पोई. लहानपणी मागवतो असं नाही देत. आता कुठं देऊन राहिले मोठं झाल्यावर पोई. ए काकू गणपतीची वर्गणी होय. गणपतीची वर्गणी पाहिजे. गणपतीच्या वर्गणीसाठी आलतो तुमच्या घरी. काकाही नाही घरी तुम्ही नाही घरी. मग तुमचं घर दरवाजा बंद दिसला. लवकर चालू केली का रे बाबू वर्गणी? हो ना काकू. मग बाया घरी राहते नाही घरात. पैसे द्यासाठी मग वावरात जाते. संध्याकाळी मग आम्ही येतो कामावून. आता राहिलेच किती दिवस. सामान घ्यायले गणपती गिणपती हे ते करायला वेळच होते का नाही. मग 27 तारखेचा आहे आता. माय आज 23 तारीख आहे ना. 5 दिवस राहिले ना. मग कुठं जास्त दिवस राहिले. हो ना मामी. वर्गणी काढली म्हणजे पैशाचा वाटत काही बरोबर लागते. मग आपल्याला होत थोडे आम्ही मग आहेच मग परत टाकतोच आमच्या जवळचे. पहिले बाकीची वर्गणी तर जमा करायला लागेल का नाही. हो रे बाबू बरोबर आहे ते वाला. बरोबर आहे मा. नाही व पोट्टे टाकते गिकते व. कमी जास्त लागले तर आपल्या मौल्यातले पोट्टे टाकते गिते व. माग पुढं पाहत नाही लेकर. काय करता मग करा लागते. बाबू मी आता तर नाही देत रे बा तुले. सूरज उद्या दिले तर चालत नाही का रे? आता राणीचे बाबा नाही रे घरी. मी संध्याकाळी मागून ठेवी. उद्या लागेच तुझ्या घरी आणून देईन रे बाबू मी. जमन नाही का मा सूरज? तुमचं जमते मामीजी. तुम्ही द्या उद्या आणून. तुम्ही अंगून देता माहित आहे मध्ये. मी काय देत नाही का रे? हो रे. सूरज माझ्याकडे डोळ्यावर तरुण पाहून राहिला आणि तिले म्हणून राहिला देत नाही का? कधी नाही दिले रे मी वर्गणीचे पैसे. नाही तुम्हाला कोण म्हटलं जी? गंगा काकू तुम्हाला नाही म्हणलो मी. तुम्ही पटकन देता पैसे. द्या बरं. द्या मग लवकर आता. मी बाबू तुले नंतर देईन ना रे सूरज. नाही तुम्हाला नाही द्यायची जरूरत. तुम्ही दिल्ली तुमच्या घरी गेलो होतो तर ज्योतीने दिल्ली. आमाय बाई. हो का दिल्ली का? बरं झालं. देतो बाबू. उद्या देतो. मी बी देतो ना. काय उठून पोईत चालली मी बिचाऱ्या. इथं बसून आहे. इथं काही जवळ मायावाले पैसे घेऊन वागवतो का रे मी सूरज? घेऊन ये ना बाकीच्या जमा कर आणि मग मला सांग. ये जा माझ्या घरी देईन मी. द्या रे. गावातली मागतो आणि संध्याकाळी येतो तुमच्या घरी. पैसे काय ठेवा 500 रुपये. अरे 500 रुपये मागून राहिले का रे? मागच्या वेळेस तर 300 मागितले रे तुम्ही तर. यावेळेस जेवण ठेवणार आहे. मग मागच्या वेळेस पुऱ्याच होत्या. यावेळेस जेवण ठेवणार आहे आपण. बापा 500 रुपये का रे? देईन बापा संध्याकाळी पिंट्याच्या बापाने मागून. माझ्याजवळ नाही आहे रे आता. कामाचे नाही भेटले. ठीक आहे येतो संध्याकाळी. बाई आज दिवसभर गेली नव्हती वाटते तू नाही कॉलेजात. कॉलेज नव्हतं का बाई तू आज? नाही तर मग आणि जातो म्हणत होते सकाळी पण गेले नाही. काहून व सोना? तुम्ही तर जातो म्हणत होते. तुम्हाला उशीर होऊन राहिला म्हणे. मी बी वावरात नाही गेली का? आमचं वालं हे कॅन्सल झालं तर जा ना. मी खोटी बोलली तुमच्यासोबत. कॉलेज नव्हतं आज. मी म्हटलं मैत्रीण सोबत आम्ही काही बाहेर हॉटेलमध्ये जायचं होतं आम्हाला जेवण करायला. शीतलला घेऊन जाणार होतो आम्ही. पण मग वेळेवर नाही का. मग मी म्हटलं मामीनं मामासोबत खोटं कायले बोलावं म्हणून मग मी फोन करून सांगून दिलं का त्याला येत नाही बा म्हणून मैत्रीणले. आमाय बाई. हो का? हो मग विचारा लागत होता ना. आम्ही काही नाही म्हणलं असतं बापा तुम्हाला जाले. मला चांगलं नाही वाटलं मामी खोटं बोलल्यानंतर. मी म्हटलं आपण खोटं बोलून राहिलो मामानं मामीसोबत. बरं नाही वाटलं मला म्हणून मग मी गेलीच नाही. अरे बाई तर तुम्ही सांगा लागत होतं ना मैत्रिणीसोबत चाललो बा म्हणून. तुला काय आम्ही नाही म्हणलो असतं काय बाई?
जाऊ द्या मामा, आता कॅन्सल झालं. आता घरीच बनवू आपण स्वयंपाक. बाई सोनम, घरी बनवा नाही लागत स्वयंपाक आता, कारण की भाजी आणली आहे. रोशन नकाने मटणाची भाजी आणली, त्याची पार्टी बनवली होती, तर त्यानं मग चांगले 2 कोंबडे कापले म्हणते बापा. तर त्यानं भाजी आणली, मग सगळ्यांना आपापल्या घरी नेली म्हणते भाजी. तर आपल्या घरी आणली त्यानं भाजी. भात आणला केवढा मोठा, 4-5 पोळ्याच टाकणे आहे बाई, त्या मी टाकून घेतो आणि जेवण करून घेऊ. मग आपण स्वयंपाक नाही करावं लागत बाई. मामी, मी नॉनव्हेज नाही खात. काय नाही खात म्हणते हो हे पोरगी? हा चंदे, आव ते काय मटण खात नाही म्हणते तुमची भाषी सोनम. त्याला म्हणते नॉनव्हेज. बाई मटण खात नसतं का हो बाई तू? अरे खाच रे, अवघडच आहे बाई तू. येतो मग हा सोनम, तुम्ही माहित मस्त काय हो? नाही ना मामा, मी नाही खात. अंड गिंड खात असतं का ते नाही खात? नाही ना मामी, मी काहीच खात नाही ते. अमाय बाई व, कसं करावं सोनम तुमचं? एखादी खाणारा गिनारा नवरा भेटला तर कसं करावं बाई? अवघडच आहे हो तुमचं. आणि जाऊ द्या मग, तुमच्यासाठी आता मग काय बनव बाई? वड्याची भाजी खान का? वड्याची थोड्याशा वड्या बनवतो ना तुमच्या पुरत्या. मामी, इथं मॅगी भेटते का जी दुकानात? भेटते मॅगी गी भेटते, पण त्यानं भूक जाते का रे बा? नाही नाही, मॅगीने भूक नाही जात. बरोबर आहे मामाचं. मी मस्त मग वड्याची भाजी बनवून देतो तुमच्या पुरती, आणि मग पोळ्या. आम्ही कशाला दुसरी भाजी? राहू दे ना, मॅगी खातो मी, मला आवडते. 2 पॅकेट आणून द्यायला लावा मामाला, नाही तर मग रोशनला सांगा फोन करून. मी मॅगी खाऊन घेईन, मला आवडते मॅगी, माझी जाते भूक. माय बाई, हे पोरगी तर ऐकतच नाही हो बापा. कसं हो? नाही तर तुम्ही म्हणा माझ्या भाजीला उपाशीत झोपवलं म्हणून. आता ऐकतच नाही बाई हे पोरगी तर. मी काय टेन्शन नका घेऊ, मला तशी भूक नाही आहे जास्त. मॅगीनं तशी माझी भूक जाते, तुम्ही टेन्शन नका घेऊ. बापा, मग आता तुम्हाला मॅगीच खायची आहे म्हणतात. चला मग मीच आणून देतो मॅगी. केवढ्याचं भेटते बापा ते पॅकेट? 10चं मिळते ना, 10चं मिळते. 2 पॉकेट घेऊन ये जा. बरं बापा, घेऊन येतो. तिकडून मला हिच्या बबी तिच्या घरी जायचं आहे, मॅगी घेऊन येतो.